महाराष्ट्र, आज आपण पालगडमध्ये आहोत. माझ्या गावी पालगड म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांचं गाव. थोर समाजसेवक, लेखक यांचं गाव. आज कुठेतरी अभिमान वाटतो आम्हाला. साने गुरुजींच्या गावामध्ये आमचा जन्म झाला. लहानाचे मोठे आम्ही इथे झालो. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की त्या गावामधला रस्ता आणि त्या रस्त्याची ही अवस्था. खड्ड्यांचं साम्राज्य फक्त रस्त्यावर आहे, रस्ता कुठेच दिसत नाही. ही अशी भली मोठी कमान मार्बलची एंट्रन्सला पालगडच्या, पण ही रस्त्याची दुरावस्था बघून साने गुरुजींचं घर बघायला बाहेरून खूप मोठे पर्यटक येतात. इथं गावामध्ये पार्किंगला अजिबात जागा नाही आहे आणि या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटक येणं पण बंद झालेलं आहे. गणपतीमध्ये हे खड्डे चिऱ्याच्या डबरनी भरण्यात आले होते, ते पण पूर्णपणे भरले गेले नव्हते. अपेक्षा होती या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा रस्ता होईल, पण हा रस्ता काय झालेला नाही आहे. फक्त ती कमान उभी राहिली. त्या कमानीचा काहीच उपयोग नाही आहे. जर गावातला रस्ताच चांगला नसेल तर ती कमान बांधून सुद्धा काहीही उपयोग नाही आहे. रस्त्यावर पूर्ण खडी, बारीक खडी आणि जाडी खडी हेच दिसतंय. रस्ता कुठेच दिसत नाही. खास करून बाईकवाल्यांना या रस्त्यावरून जाताना खूप मोठा प्रॉब्लेम होतो, कारण रस्ताच नाही आहे, फक्त खडी आहे रस्त्याच्या बाजूने. आणि या खडीवरून बाईक स्लिप सुद्धा होते, पण कोणाला काही पडलेलीच नाही. गावातले पुढारी, गावातली जनता आणि इथले लोकप्रतिनिधी सगळे झोपलेले आहेत. साने गुरुजींचं गाव जेवढं पुढे जायला हवं होतं, जेवढा या गावामध्ये विकास व्हायला हवा होता, तेवढा झालेला नाहीच आहे. पण गावातला रस्ता तरी निदान चांगला हवा होता, तो सुद्धा, त्या रस्त्याची ही अवस्था. हे असे एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला. एसटी आतून यावी, गावामधून जावी, यासाठी एसटी महामंडळाला लेटर देतात. त्याच प्रकारे जर गावातल्या लोकांनी आवाज उठवला तर हा रस्ता सुद्धा होऊ शकतो. पण गावातली लोक अजूनही झोपलेलीच आहेत. कोणाला काही पडलेली नाही गावासाठी. एसटी वाल्याने तरी गाड्या आतून का आणाव्या? जर रस्त्याची अवस्था ही असेल तर एसटी वाल्याने तरी गाड्या आतून का आणाव्यात? गावातली लोक जोपर्यंत पक्ष संघटना बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र येत नाहीत, तोपर्यंत गावचा विकास होणार नाही. निवडणुकांपुरते तुम्ही पक्ष घ्या, पक्षासाठी काम करा, पण निवडणुका झाल्यावर गावाकडे आणि गावच्या विकासाकडे लक्ष द्या. तरच या गावचा विकास होणार आहे, तरच या गावामध्ये पर्यटन वाढणार आहे.